कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने आज आपण स्टफ पातोळे करणार आहोत। चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्यासाठी आपल्याला पीठ घ्यायचं आहे। तर मी या ग्लासाच्या मापाने पीठ घेणार आहे। 2 ग्लास इथे पीठ घेतलेलं आहे। जसं आपण मोदकांना सारण करतो ना त्याच पद्धतीने हे सारण करायचं आहे। 4 वाट्या खोबरं आहे तर 2 वाट्या इथे गूळ घेतलेला आहे। सारणामध्ये खसखस चांगली लागते म्हणून 1 चमचा खसखस भाजून घ्यायची। कच्ची चवीला चांगली लागत नाही, भाजल्याच्या नंतर ती चांगली लागते। काढून घेतल्याच्या नंतर 1 चमचा पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये हा गूळ घालायचा आहे। गूळ आपल्याला चांगला वितळून घ्यायचा आहे। पाक करायचा नाही, फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। चिमूटभर मीठ घालायचं, खोबरं घालायचं आणि गुळामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। घट्ट होईपर्यंत याला मिक्स करायचं। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचं आहे, म्हणजे काजू बदामची पावडर आहे, पाहिजे तर घालायची, नाही घातलीत ना तरी पण चालेल। पहिल्यातली लोक घालायची नाहीत पण आता सर्वजण घालतात, चवीला खूप छान लागते। 2 चिमूटभर जायफळ किसून घाला आणि 1 चमचा त्याच्यामध्ये वेलची पावडर घाला। भाजलेली खसखस घाला आणि चांगलं घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्या। पातोळ्याचं सारण तयार झालंय, आता आपण उकड काढूया। ज्या मापाने आपण पीठ घेतलेलं आहे ना त्याच मापाने आपण पाणी घालायचं आहे। 2 ग्लास पीठ होतं तर 2 ग्लास पाणी। त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं, पाव चमचा मीठ घालायचं। पाण्याला उकळी आली की गॅस थोडा बारीक करायचा, म्हणजे हातावरती वाफ येत नाही, आणि पीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटं वाफ काढायची। थंड पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं। मऊसूत असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। असं एवढं आपलं जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं पीठ मळून घ्यायचं। इथे मी हळदीची पानं घेतली आहे, त्यांना स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यांना थोडंसं आपल्याला तेल नाही तर तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपले पातोळे आहेत ना ते पानाला चिटकत नाहीत। तसे पातोळे शिजल्याच्या नंतर पानावरनं सहज निघतात, पण थोडासा हात आपण लावून घ्यायचा आणि त्यांना थापून घ्यायचं। असं हे पीठ आपण मळलेलं जास्त पातळ थापू नका, जास्त पातळ झाले ना तर खायला मजा येत नाही, म्हणून थोडंसं जरासं जाडसरच असं थापायचं आणि चांगलं व्यवस्थित असं साईडने करायचं, म्हणजे काय होतं दिसायला चांगलं दिसतं। हे आपलं सारण आहे आणि त्या पातोळ्याने थोडं पाणी लावून प्लेन करून घ्यायचं आणि सारण आहे ना ते मध्यभागी भरायचं। असं जास्तशी जागा सोडायची, कारण आपल्याला हे दुमडायचं आहे ना, म्हणून वरची बाजू जरा जास्त सोडायची आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि थोडं हाताने दाबायचं, म्हणजे शिजल्याच्या नंतर ना आतलं सारण बाहेर पडणार नाही। जास्त असं पान असेल ना तर कापून टाकायचं। जर तुमचे मोठं पान असेल ना तर तुम्ही 2 करायचे। जर असे छोटंसं पान असेल तर कसं लावायचं ते दाखवते। असं पीठ लावून घ्यायचं, चांगलं पाण्याने वरून घ्यायचं आणि एका बाजूला सारण भरायचं। सारण जास्त पण भरायचं नाही आणि कमी पण भरायचं नाही। जास्त झालं ना तर मग खायला मजा येत नाही, सगळं सारण सारण लागतं। थोडंसं सारण भरायचं, खूप छान लागतात। आणि काकडीचे पातोळे कसे करायचे ना त्याचा व्हिडिओ मी विद्या शिंदे या चॅनलवर टाकलेला आहे, तर तुम्ही नक्की तो पण बघू शकता। त्याची लिंक तुम्हाला मी देणार आहे। आणि तोंड आहे ना ते बंद करून घ्यायचं, जास्त असं पान असेल तर कापून टाकायचं। अशा पद्धतीने आपण सर्व पातोळी करून घेतलेली आहेत। चाळणीमध्ये ठेवून घ्यायची। चाळण बसेल असं एखादं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचे। त्याच्यामध्ये पाण्याला उकळी आली की ही चाळण ठेवायची पातोळ्याची, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम टू लोवर याला 15 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे। 15 मिनिटांनंतर परत एकदा आपण चेक करून बघायचं, पानांचा रंग पण बदली होतो आणि शिजली की नाही कशी ओळखायचं, असं पान पटकन निघतं की समजायचं आपली पातोळी तयार झाली। थंड झाल्याच्या नंतरच काढायची, गरम गरम काढली तर मोडून जातात, बघू शकता। मऊ लुसलुशीत आजची जर तुम्हाला पातोळी आवडली तर घरचा सण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून